थेट संभाजीनगरमध्ये जाऊयात, पृथ्वीराज चव्हाण बोलतायत। आंदोलन केलं, वर्षभर चाललं, 700 लोकांनी बलिदान दिलं आणि शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली। त्या देशातील शेतकऱ्यांनी अक्षरशः नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घातलं आणि म्हणून नरेंद्र मोदी आता शेतकऱ्यांच्यावर सूड उगवत आहेत। जरा शेतीमालाला चांगले दर आले की नरेंद्र मोदी निर्यात बंदी घोषित करतात। साखरेवर, गव्हावर, तांदळावर निर्यात बंदी। कांदा उत्पादक शेतकरी 6 मतदारसंघामध्ये त्याचं खूप मोठं अस्तित्व आहे। कांद्याला जरा बरा दर आला होता, 40 रुपये किलोपर्यंत दर गेला होता। लगेच नरेंद्र मोदींनी निर्यात बंदी पुकारली, दर 6 रुपयावर आला। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं। काल परवा विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे, पण ती उठवताना 40% निर्यात कर लावलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशातले 40% पैसे काढून घेतले। तर माझी या ठिकाणी मागणी आहे, एकतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी सरकारला विनंती केली पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं की तुम्ही ताबडतोब हा निर्यात कर रद्द करा, अन्यथा तुम्ही जर मूग गिळून गप्प बसला तर तुम्हीही शेतकऱ्यांच्या विरोधी आहात। हा निर्णय आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल। माझी केंद्र सरकारला मागणी आहे, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही ताबडतोब महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अन्याय केलेला तो ताबडतोब थांबवा, 40% निर्यात कर बंद करा आणि किमान निर्यात किंमत एमईपी जी जाहीर केली ती सुद्धा काढून टाकली तरी शेतकऱ्यांचा फायदा होईल। परंतु एका बाजूला इतकी महागाई आहे, डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, खताचे दर वाढलेले आहेत, लागवड खर्च वाढलेला आहे, पण आजही सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर 10 वर्षापूर्वी होते तितकेच दर आहेत। गेल्या आठवड्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने 1,33,000 कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात केलं, सोयाबीनचे दर पाडले। म्हणजे सगळे निर्णय हे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय आहेत, हे शहरी उपभोक्ते जे आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांचं संरक्षण करणारे निर्णय आहेत। त्यामुळे या देशातील शेतकरी नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय राहणार नाही।